गर्दी बघा गाईस किती झाली आहे. तो बघा तिथे थांबलंय. आम्ही लपलोयला माहितीच नाही. हे तोंड काय लागते रे. तर गाईस आता आपण अनबॉक्स करणार आहे आणि ह्याच्यात मध्ये आहे बॉक्स आणि कुठला फोन आहे गेस करा. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता मी रेडी झालोय कॉलेजला जाण्यासाठी आणि आपण ऑलरेडी एक तर लेट आहे कारण की आता 12 वाजायला आलेत आणि आपण कॉलेजच्या इथे पण नाही पोहोचलो. आणि ते हृता आणि ललित जे येणार आहेत ॲक्ट्रेस ते लोक पोहोचणार आहे 12:30ला. तर आपल्याला लवकरात लवकर तिथे पोहोचायचं आहे कॉलेजला. तर काहीतरी खाऊन घेऊ आणि डायरेक्ट निघूया आपण कॉलेजसाठी. मम्मी इथे जेवण बनवते. इथे बघा छानपैकी कोलमी राईस बनवलाय नाश्त्यामध्ये. जस्ट मम्मीने नजर काढली आणि काय दाखवते मम्मी. लागली आहे असं असतं काय कसं समजतंय. उधळणी ना. अच्छा, मग नजर लागली मला. टिक्का लावला. शेरकर आलाय. बॅग कशाला आणली तू. बॅग डिक्कीत टाकू. मग आहे तुला थोडी अभ्यास करायला जायचं आहे. लेक्चर आपल्या कधी संपले पण आज लेक्चरच नव्हते. बाय द वे आज आहे ना व्हाईट कलरचा ड्रेस कोड आहे बट आम्ही व्हाईट घातलाच नाही. बोललो काय मैताला जायचं ना म्हणून आम्ही ब्लॅकच घातला. आधी त्यांनी व्हाईट घातला तर बोलला मी ब्लॅक घाले ते नाही घातलं. कॉलेजला पोहोचलो गाईज. इथे आपल्या स्वागतासाठी बघा सगळे असे लाईनीत उभे आहेत. हाय हाय हाय. आदित्य कुठे. आदित्य सगळे अशी वाटतात मैताला आलेत बघा. सगळे व्हाईट घाललंय आपण भाई ब्लॅक. इथे गर्दी बघा गाईज किती झाली आहे. एवढे सगळे लोक आलेत बघायला त्यांना. बाबा भाई रितेश ब्रँड अँबॅसिडर एक नंबर भाई. आदित्य भाई मैताला आलाय फुल व्हाईट बीट सगळ्यांसारखा. आता येणार आहे मस्ती आहे मस्ती. इकडचा सेटअप बघा फुल असा केलाय. इथे आपले टीचर लोक आहेत आणि इथे पब्लिक बघा किती जमले. बाहेर आलो गेटच्या इथे. बोललो आतमध्ये एक राऊंड मारत होतो तर तिथे सगळं क्राऊड आहे आणि आता आम्ही बाहेर इथे थांबलोय आणि इथे गेटवर पहिला ते लोक येणार ना म्हणून. तर आपले सगळे BMM वाले बघा इथे आहेत. व्हाईट घालून आहे ना जेवढे सगळे BMM वाले आहेत. तर इथून पहिला ते लोक एंट्री करणार आहेत. आधी ते सॉन्ग ऑपरेट करते फुल DJ म्हणलं. आज 12:30 जायचं 1 वाजले अजूनपर्यंत आले नाही ते लोक. इथे आम्ही सॉन्ग ऑपरेट करत बसलोय. हे असे सॉंग्स लावतोय भाई. कॉपीराइट येईल बंद करतो. फायनली आले ते लोक. तर आता जे प्रमोशनसाठी ॲक्ट्रेस आलेले ललित अँड हृता ते आता दोघं निघाले आहेत त्यांच्या दुसरा स्टेजसाठी कारण की त्यांना अजून बिझी शेड्यूल असतो. तर सगळे आता फोटोज वगैरे काढायला आले तर ते चांगलं नाही वाटत. तर आम्ही काय फोर्स वगैरे नाही केला की हा जबरदस्ती जावा आणि फोटो वगैरे काढा. तर तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्या की काय काय त्या लोकांनी केलं वगैरे. तर तुम्हाला कसं वाटलं ब्लॉगमध्ये पार्ट तर तुम्ही आम्हाला सांगा. लाईक सांगायला लागते दोघं पण. तर गो वॉच द मूवी. आम्हाला पण जरा प्रेम दाखवा. आदित्य ब्लॉगिंग चॅनलला याच्या ब्लॉगिंग चॅनलला इंस्टाग्रामवर जरा जे पण आम्ही व्हिडिओज टाकतो ते तुम्ही तुमच्या इंस्टाग्रामला स्टोरीज टाका. वॉट एव्हर जिथून तुम्हाला प्रमोट करता येईल आमचा चॅनल आमचं इंस्टाग्राम तिथून प्रमोट करा. हिट द लाईक बटन, सबस्क्राईब, बस एवढंच. चला गाईज आपण निघूया घरी. शुगर ते माझं आहे. तर गाईज अंड्याचा कालवण आहे. आता जेवण घेतो मी. ए मेंटल कुठे झाले. अरे बघितलंच नाही. परत आला बघून तरी चालव. काय बोलू तुला. ए कानात लावून चालवते लक्ष नाही कुठे. आता आपण बँकेत आलो. आपल्या इथे काम आहे काहीतरी खालून जायचंय भाई. शटर बंद केलंय. ही बँक बघा फुल खाली काहीच नाही कोण. मी चप्पल बघा कुठली घालून आलोय इथे. माझी चप्पल आयुष घालून गेला क्रॉक्स. आपलं काहीच बँकेचं काम झालंय आणि मी तिथे ना एडिटिंग करत होतो. टाइमपास मला तसं झालं. बाकी शेरकर त्याचा वर्क वगैरे करून आला आणि आता आपण चाललो चाय प्यायला कारण की संध्याकाळ झाली ना तर जरा रिफ्रेशमेंट होईल. तर चाय पिऊया. अक्षरशः हे झालंय. काय झालं. तुला तर लय प्रेशर आहे ना शेरकर.
माझं डोकं पूर्ण धीमे झालंय. काय करू मी काय नको असं दिसतं मला. होईल रे, सगळं ठीक होईल. काय सगळ्यांचा एक एक दिवस येतो, तर तेव्हा त्याला लो फील पण होतो. नंतर त्याला समजतं की ह्याची किंमत काय असं आहे. तर सगळ्यांच्या लाईफमध्ये येतं. तर आपण जाऊया आता, चला चाय पिऊया. चेअर्स. चल मग बाय. सौरव सोबत मी परत जबरदस्ती बाहेर आलो आहे आणि आपण आज ब्लॉग बनवला. तर मला बोलला चल बाहेर या. तर मी घरी गेलेलो आणि परत आता बाहेर आलो. जरा रेस्ट पण नाही घेतला मी. आणि आता शिरकर येतो आहे आणि शिरकरला माहिती नाही की आम्ही इथे लपलो आहे. त्याचा फोन डेट झाला. तो बोलला की आम्ही खाली उतरतो आहे. गाय शिरकर आला बघा, शोधतोय आपल्याला, दिसणारच नाही याला. तो बघा तिथे थांबलं आहे. आम्ही लपलो याला माहितीच नाही. फोन डेट आहे बिचारायचा. कुठे गेला बोलतो, कुठे गेला हे लोक. येडा बनवतात वाटतं मला. फोन कसा लावणार हा, याकडे नंबरच नाही. याला दिसतच नाही वाटतं, पाठी बघितलंच नाही. त्याच्या पाठी जाऊन उभा राहतो, बघूया आता. तुझ्या पाठी आहे. करू काय आता, कोणाला शोधू. मला तरी वाटलं गाडी चेक करतो रे तिकडे, बघतो की ह्याची गाडी तिकडे लपून बिपून तर नाही बसते. आता मला काय माहिती पाठी लपल्या. तर पाठून शूट करते माहिती आहे काय सीन झाला. ही श्रेयाला माझा चष्मा लागतो नेहमी फोटोज आणि व्हिडिओज काढायला. तर हिच्याकडे माझा चष्मा राहिलेला. आता ही कामावरून आली आणि तेव्हा जाऊन मी स्टेशनवरती आलो आणि आता बोलली भूक लागली तर शोरमा खाव्या. आणि हिच्याकडून आता मी चष्मा घेतला. माझा डोका बाई दुखायला लागला. मी बोललो नंतर घेईल, चालेल, विसरलो तर काय आलं. हालत खराब आहे. काय आलं तुला? हवा नाही झाली बेचारी. आणि हिच्याकडे जो पॉवर बँक होता मला दिलेलाही नाही, तो पण मला हिला द्यायचा होता. तर आता मी हिला पॉवर बँक दिला. नवीन आयफोनची केबल पण घेतली कारण की आपली पुराणीवाली खराब झाली म्हणून. आम्ही आता इथे थांबलोय पुडिंग खायला. हे तोंड काय लागते रे? नको ते नको रे. एक बस आहे गाईज. एक तर शोरमावरती हिला जबरदस्ती हे पाहिजे होतं, हिच्यासाठी थांबावं लागलं. आपली शेअरिंग टॅक्सी आली आहे. चल श्रेया, बाय बाय, भेटू. AC ट्रेन पकड आणि जा. तर गाईज आता आपण अनबॉक्स करणार आहे मम्मीचा ब्रँड न्यू फोन. तर तुम्हाला आता शो करतो. तर मम्मी आता जस्ट घेऊन आली. तर हे बघा अशामध्ये आलं आहे आणि ह्याच्यातमध्ये आहे बॉक्स. आणि कुठला फोन आहे गेस करा. तर हा फोन आहे विवोचा, विवो 400 Pro 5G. तर आता आपण याला रिमूव्ह करूया. तर बॉक्सच्या आतमध्ये काहीतरी असं आहे आणि हा फोन आहे आपला मेन डिव्हाइस. तर काही स्टक आहे ते असं ओपन करणार आहे ना, आयफोनच्या वरचं असं ओपन करणार असं. तर हा फोन आहे भाई. कलर तर बघा, शाईन, सेक्सी फोन आहे भाई. इथे लाईट पण आहे. ह्याला पण चालू करूया आता. ओके, तर हा चालू होते तोपर्यंत तुम्हाला मी बाकीचं दाखवते ज्यातमध्ये काय काय आलं. तर याच्यातमध्ये असं काही कार्ड आहे ज्यावर लिहिलेलं असतं बेसिकली. तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही स्मार्ट आहात, सगळ्यात जास्त सगळं माहिती असतं तुम्हाला. तर आपल्याला ह्याच्यात कवर भेटला एक, जे की आयफोनमध्ये मला कवर नाही, फक्त एक कॅबल भेटलेली, फक्त कॅबल. आणि माझा आयफोन लिहिलेला नव्हता तेव्हा. तर ह्याच्यात कवर भेटला आहे प्लस कॅबल भेटला आहे. त्यानंतर आपल्याला भेटला आहे एक चार्जर. किती वोल्टचा हा, ह्याच्यावरती वोट आहे गेस लिहिलेत नाही. किती वोल्टचा चार्जर आहे नाही लिहिलं आहे बघा, काय लिहिलंच नाही. आणि आपल्याला एक ही पिन भेटते सिम कार्डसाठी, बस. तर एवढंच आहे. तर हा फोन मम्मीने घेतला आहे. मम्मी कॉंग्रॅच्युलेशन. पासवर्ड पण आहे मम्मी, तू ओपन केलेला आहे ना फोनला? अच्छा, तर मम्मीने ओपन केलेला. पासवर्ड मला नाही माहिती. इथे आहे ना तू, तिथे का बसले? एल एल म्हणजे असं असेल. आपले मम्मी लोक असेच पासवर्ड ठेवतात, एल बेसिकली. तर हा फोन आहे गाईस. याचा कॅमेरा तर मस्त असेल, मला तर एवढं माहिती आहे. नाही एवढा पण मस्त नाही. आयफोन इज आयफोन ब्रो. ठीक आहे, इतका नॉर्मल कॅमेरा. चल ठीक आहे, पण मम्मीसाठी तर बरा फोन आहे छानपैकी. आधी मम्मीच्या फोनचा, आता तुम्ही जुने ब्लॉग्स बघितले असेल तर ॲक्सिडेंट झालेला. तर मम्मीचा ओप्पोचा जो फोन होता तो हरवलेला. तर हरवला म्हणजे मम्मीच्या हातातून फोन सटकला, कोणीतरी चोरी केला. तर असाच विषय झालेला. तर मम्मी आता नॉर्मल फोन यूज करत होती. आता बेसिकली
आता फायनली घेतलाय विवोचा फोन मम्मीने, तर आता मम्मी हा फोन वापरणार आहे. तर मम्मी कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. वेलकम बाई. नवीन फोन आता फक्त माझा नवीन फोन चेंज करायचा बाकी आहे. तर मित्रांनो आता मी घरी आलो आणि आता एडिटिंग करायला घेतो आणि आता मी लवकरच झोपणार आहे डेली सारखं, बिकॉज आजकाल जरा लेट झोपणं होतं माझं, कारण की जरा ब्लॉग आपले एडिटिंगला टाईम लागतं, थंबनेल पण मला बनवावं लागतं. तर आणि आपण बोल्ड ब्लॉगिंग करतो, तुम्ही तर जसे बघताच. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं मला ते सांगा आणि भेटूया पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. इफ हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज जाऊन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलवरती. ओके बाय.